नमस्ते मित्रांनो, तर मी आज तुम्हाला संध्याकाळची जी मिल्किंग आहे माझी मिल्किंग मशीनद्वारे मिल्किंग कशा पद्धतीने मी करते रोज ते तुम्हाला आज दाखवत आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग आपण आता मिल्किंग मशीनद्वारे गायींचे दूध कशा पद्धतीने मी काढते तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ हे मित्रांनो, इथे ही माझी गाय आहे. आपण दूध काढूयात आणि एका स्वतःच्या सेफ्टीसाठी म्हणून तिला मी असं रस्तीने इथे बांधत आहे. अगदी हळूवारपणे बांधत आहे. हे बघा, आणि ते बघा हे माझ्याकडे आहे तिथे मिल्किंग मशीन. तर गाई आपण ज्यावेळेस पाणवतो, आता थंडीचे दिवस असल्यामुळे असं इथे गरम पाणी घ्यायचं आहे पाण्यासाठी. मशीन चालू. आता इथे आपली जी गाय आहे ती पाण्यावरून झाली आहे. आता मशीन चालू करूया. अशा पद्धतीने मित्रांनो सर्व मेटल सांगते चाराची खणामध्ये लावून घेतली बघा. आणि तुम्ही इथे बघू शकता, इथे खाली इथे याच्यामध्ये दूध येत आहे. आणि असं एकदम मोठं सोडून द्यायचं, जेणेकरून गाय पण पाय विकत नाही आणि दूध पण आहे ते अक्षरशः अगदी व्यवस्थित असं पूर्णपणे निघलं जातं. बघा इथे आता या नळी तुम्ही बघू शकता, या नळीमध्ये हे दूध येऊन या किटलीमध्ये पडत आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि आता म्हणजे काय होतं, गाईच्या स्तनामध्ये दूध पूर्ण निघून यावं यासाठी काय करायचं, आपण ही मशीन जे आहे त्याचं पुढच्या साईडला न्यायचं, कारण मागच्या साईडचं खेळाचं दूध निघते नंतर ते मिळतं आणि तो दूधला पण असं करायचं. म्हणजे अगदी व्यवस्थित जे दूध आहे ते व्यवस्थित निघून येईल. म्हणजे बघा अशा पद्धतीनं दूध जर काढून झालं तर हे जे आहे थोडंसं व्यवस्थित करून पॅक करून द्यायचं आणि त्याच्यामध्ये असं पाहून आणि नंतर आपण मशीन बंद करूया. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने मी तुम्हाला संपूर्ण जो व्हिडिओ आहे मशीनला मिल्किंग कशा पद्धतीने करायची ते दाखवलेलं आहे. तर माझा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आणि अजून काही जर मिल्किंग मशीनद्वारे तुमची मिल्किंग मशीनने गाईचं दूध कसं काढायचं याबद्दल काही प्रश्न असेल तर मला नक्की विचारा कमेंटमध्ये. धन्यवाद.